मान तालुक्यात ढगफुटी पावसानं हाहाकार माजवला। म्हसवडमध्ये गाळे पाण्याखाली, व्यापाऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान। कांदा, मका, बाजरी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचेही नुकसान। एसटी स्टँड परिसरात पूर, वाहतुकीला मोठा अडथळा। पोलीस व नगरपालिकेचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मान तालुक्यातील 2 दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शुक्रवारी रात्री म्हसवड शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यानं अक्षरशः हाहाकार माजवला। शहरात रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसानं एसटी स्टँड, शिंगणापूर चौक आणि परिसरातील रस्त्यांना पुराचे स्वरूप प्राप्त झाले। ढालेमामा कॉम्प्लेक्समधील गाळे पूर्णपणे पाण्याखाली गेले असून किराणा दुकान, दवाखाने, हॉटेल, बेकरी आणि हार्डवेअर व्यापाऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे। फक्त व्यापारीच नव्हे तर शेतकरी देखील धास्तावले आहेत। कांदा, मका, बाजरी, मूग आणि चवळी यासारख्या पिकांना पाण्याखाली जाऊन मोठा फटका बसला आहे। दरम्यान मानगंगा नदी दुथडी भरून वाहत असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। पोलीस दलाने रात्रभर नदीकाठावर गस्त ठेवत नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली आहे। म्हसवड शहरात तब्बल 30 वर्षांनंतर आलेली जेंगो सर्कस पावसामुळे थांबवावी लागली आणि त्याचंही मोठं आर्थिक नुकसान झालं आहे। सध्या पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे। प्रतिनिधी सचिन सरतापे, आधुनिक केसरी, म्हसवड।